सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेणाऱ्या 28 पुरुषांचा गौरव. जत येथे पुरुष सुधारक सन्मान पुरस्कार कार्यक्रम उत्साहात. महिला सक्षमीकरण आणि महिला बचत गटांच्या कार्याला हातभार लावणाऱ्या पुरुषांचा गौरव करण्याच्या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळ सांगली मविम अंतर्गत क्रांती लोकसंचलित साधन केंद्र CMRC जत यांच्या वतीने नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाअंतर्गत पुरुष सुधारक सन्मान पुरस्कार 2025-26 कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम जत येथील क्रांती CMRC कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपविभागीय कृषी अधिकारी श्री खंडेसर, एकात्मिक बाल विकास सेवा योजना पंचायत समितीच्या निकम मॅडम, जत नगर परिषदेचे नगरसेवक इम्रान गवंडी, क्रांती CMRC अध्यक्ष वर्षा गुरकी तसेच CMRC उपव्यवस्थापक पिराजी तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर CMRC व्यवस्थापक पिराजी तांबे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत नवतेजस्विनी प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याची माहिती दिली. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना उपविभागीय कृषी अधिकारी श्री खंडेसर यांनी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी मोबाईलच्या माध्यमातून आपल्या शेतीमालाचा बाजारभाव घरबसल्या कसा तपासावा, तसेच पीक उत्पादन वाढीसाठी शासनाच्या योजनांचा कसा लाभ घ्यावा याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी निकम मॅडम यांनी महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजना, अंगणवाडी सेवा, पोषण आहार, बालसंगोपन तसेच महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या शासकीय उपक्रमांची माहिती देत महिलांनी या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन केले. महिलांच्या बचत गटांना सहकार्य करणारे तसेच ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेणाऱ्या 28 पुरुषांचा पुरुष सुधारक सन्मान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये महादेव सिद्धराया तांबे, राम यशवंत गाडे, मारुती लक्ष्मण कोळी, दैनिक पुढारी पत्रकार केचराव भैरू वगैरे, वळसंग युवा नेते लक्ष्मण निरप्पा कवठेकर, चिदानंद बाळा बिरादार, संभाजी गणपती सगर, अल्ताफ अब्दुल हमीद हुजरे, शशिकांत गुरुसिद्ध माळी, किरण शिवाजी जाधव, सुरेश मंगन हळी देसाई, प्रवीण दिनेश कोळी, शिवानंद दामो शिंदे, रोहन संभाजी कवाडे, राजेंद्र नाविद वगैरे, भारत हरिदास चव्हाण, मारुती लक्ष्मण मडणे, शिवाजी बापू मेटके, रायगोंडप्पा सिद्धरय्या रवी, जीवन दिवाकर सावंत, श्रीराम महादेव कुंभार, वसंत काशीराम केलवंडे, हजरत अली मेहबूब शेख, विष्णू बाळू झांबरे, आदिलशाह मेहबूब चोपदार, नरेंद्र विठ्ठल कोळी, दत्तात्रय आनंदराव बागडे आणि नामदेव बाळा शिवशरण यांचा समावेश होता. सन्मानित व्यक्तींना प्रशस्तीपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. या पुरस्कारामुळे महिला सक्षमीकरणाच्या कार्यात पुरुषांनीही सक्रिय सहभाग घ्यावा आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणावा असा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला क्रांती CMRC कार्यक्षेत्रातील विविध गावातील महिला बचत गटाच्या सदस्यांसह महिला, पुरुष, स्थानिक नागरिक तसेच CMRCचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले, उद्योजकतेला चालना देणे आणि समाजात महिलांना समान संधी उपलब्ध करून देणे या उद्देशाने मविमच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात असून अशा सन्मान सोहळ्यांमुळे महिला सक्षमीकरणाच्या चळवळीला अधिक बळ मिळत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.